भोकरदन येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त ध्वजपूजन उत्साहात. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आगामी पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने भोकरदन येथे आज ध्वजपूजन व मंडप बांधणीचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती जालना यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य पसरले आहे. दिमाखदार सोहळा आणि पाद्यपूजन. येत्या 8 एप्रिल बुधवार रोजी भोकरदन येथे जगद्गुरू श्रींचे भव्य पादुका दर्शन आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून आज शुक्रवार 3 एप्रिल रोजी ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरू श्रींच्या पाद्यपूजनाने झाली. या प्रसंगी उपस्थितांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मान्यवरांची उपस्थिती. या मंगलमय प्रसंगी राजकीय, सामाजिक आणि संप्रदायातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, मराठवाडा सहपीठ प्रमुख विजय देशपांडे, मराठवाडा आध्यात्मिक प्रमुख महेश रोमन, मराठवाडा लेफ्टनंट जनरल रमेशदास वैष्णव, ब्रिगेडियर विकास मधुकर पवार, माननीय ब्रिगेडियर विकास कल्याण वनारसे, जालना निरीक्षक शिवाजी जायकर, जिल्हाध्यक्ष नवनाथ पवार, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष गव्हाणे साहेब आणि प्रोटोकॉल अधिकारी भुंबर साहेब. संस्कारांची शिदोरी आणि सामाजिक एकता. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की अशा प्रकारचे धार्मिक आणि संस्कारक्षम कार्यक्रम समाजाला एकत्र बांधण्याचे काम करतात. हिंदू धर्मातील परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या माध्यमातून होणारा धर्मप्रसार समाजाला योग्य दिशा देणारा असून या पवित्र कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. भक्तांचा महासागर. या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातील सर्व सेवा समित्या, संत संघ, आरती सेवा समितीचे पदाधिकारी, साधक, शिष्य, हितचिंतक आणि स्वामीजींचे छावे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी केलेल्या नेटके नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत भव्य आणि संस्मरणीय ठरला. येत्या 8 एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य पादुका दर्शन सोहळ्यासाठी देखील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.